फाटल्या तिन्ही टर्माक आम्ही अहवाल जनतेसमोर दवरलेलो आणि त्यावेळेचो डेव्हलपमेंट हो आम्ही त्या पत्रकाच्या माध्यमातून पॅम्पलेट्साच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पावयलो. ह्या टर्माक आम्ही एकूण खासदार निधीच्या माध्यमातून 322 प्रस्ताव दिल्ले. तातूंतल्या 15 दिसां पयलीं जो रिपोर्ट आमकां मेळ्ळा तातूंतल्यान 217 हे पूर्ण कंप्लीट जाले. 38 प्रकल्प हे काही एक महिना 2 महिन्याच्या हातूंतल्यान पूर्ण जातले आणि उरिल्ले 66 जे प्रकल्प आसात 322चे ते सादारण एक म्हाका दिसता 3-4 म्हयने भितर कंप्लीट जातले. अशें जर आमी टोटल मारली तर साधारणतः 1000च्या आसपास आमचे 4 टर्माचे प्रोजेक्ट पूर्ण जातले. प्रोजेक्टाचो हिशोब आमी असो घेतला की जवळ प्रत्येक स्कुलांनी ह्या स्कुलांक कंप्युटर एज्युकेशनाक मदत म्हणून आमी ह्या निधींतून कंप्युटर, लॅपटॉप, प्रोजेक्टर, स्क्रीन, कॉपियर मशीन अशा तरेचे सामान जवळ कमीत कमी 3 लाखापेक्षा जास्त ते जवळजवळ 6 लाखापेक्षा अशा तरेचे प्रत्येक स्कुलाक आमी हे अशा तरेचे जे सामान जे कितें कंप्युटर इतर हे आसतले ते सगळे दिल्ले आसात. हो ल्हानांत ल्हान प्रोजेक्ट आणि मोठ्यान मोठो प्रोजेक्ट हो कम्युनिटी हॉलाचो जवळ 80 लाखा पर्यंत. ह्या अहवालान आमी जे जे मतदारसंघांनी आहाय जे प्रोजेक्ट जाल्यात ते मतदारसंघ पेडणे 1 ते 20 अशे पद्दतीन आमी हे प्रोजेक्ट तातूंत मेन्शन केल्ले आसात. त्याच बरोबर सरकार म्हाजे जे काही मिनिस्ट्री म्हाका काम करपाची संदी मेळ्ळी. मागीर ते ट्युरिजम आसतलें 6 म्हयन्या खातीर, नंतर हेल्थ एंड फॅमिली वेलफेअर आसतलें आणि त्यानंतर आयुष मंत्रालय जे नवीन मंत्रालय स्थापन केलें त्या माध्यमातून कितें कितें आमी गोंयांक मदत केली ताजो अहवाल हातून आमी प्रसिद्ध केल्लो आसा. खास सांगपाचें म्हणल्यार ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हे एक मोठो प्रोजेक्ट आमी गोंयांत हाडलो. ताचें उद्घाटन आमी 13 नोव्हेंबराक धारगळ हांगा हायवे तेकूनच केल्लें. गोंय सरकारान आमकां 2 लाख जागा दिल्ली. ह्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा बरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी ह्या हातूंतल्यान जशें आयुर्वेदाक एक 100 बेडाचें हॉस्पिटल, रिसर्च सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज अशे तरेचो प्रोजेक्ट. त्याच पद्दतीन योगा अँड नॅचरोपॅथीनय तशें 100 बेडाचें हॉस्पिटल, रिसर्च योगाचेर आनी नॅचरोपॅथीचेर आणि जवळ ताचे योगाचे कोर्सीस शॉर्ट कोर्सीस धरून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत योगाचे आनी नॅचरोपॅथीचे कोर्सीस कॉलेज हे आसतली आणि अशे तरेचे तातूंत रिसर्ची सेंटर आसतले आणि अशे तरेचे एकत्र ह्या 2 लाख जमनीच्या हातूंतल्यान असो मोठो प्रोजेक्ट साकारतलो. त्याच बरोबर आमी उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा जे आयुष मिशन आमी स्थापन केल्लें त्या आयुष मिशनाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टांक जिल्ह्यान आमी एक आयुष हॉस्पिटल दिवपाचें सांगिल्लें. त्यातून गोंयच्या दोनूय जिल्ह्यांत अशे तरेचे 2 हॉस्पिटलां आयुर्वेदाची ही ताचे फावंडेशन सुरू जाल्ले आसात आणि इलेक्शन सोंपले नंतर तें काम सुरू जातलें. अन्य काही जे प्रोजेक्ट आहा तेजे हांव डिटेल वचना. हे तुमच्या हातान हाजे कॉपीज हांव दवरतलो आणि त्यामुळे अशे तरेचो जो काही विकास हाच्यान जाल्लो हांव एक गोश्ट हांव नमूद करता की टायम्स ग्रुपान गेल्या टर्माक जो विकास एक बरे विकास केले 100 कॉन्स्टिट्युएन्सी काडिल्ल्यो आणि त्या कॉन्स्टिट्युएन्सीन जवळ मतदारसंघाचो जो विकास केला खासदार निधीच्या माध्यमातून अन्य सगळ्या सरकारी हातूंतल्यान त्या डिस्ट्रिक्ट ते 100 डिस्ट्रिक्टांक 100 जिल्ह्यांत आमचो नंबर 11वा लागिल्लो. अशे तरेचो जो डेव्हलपमेंट आमी केला ही एक म्हाका दिसता ही एक स्वतंत्र NGO तांणी केल्ले सर्वेचेर हो रिजल्ट तांणी आमकां दिल्लो. त्यामुळे हांव सगळ्या उत्तर गोव्याच्या जनतेचे पंचायत सरपंच इतर सगळे वांगडी म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशन तांचे सगळे वाडी तांणी अशे तरेचे प्रकल्प मागले आणि आमी ते तांचे सहकार्यान सगळ्यांचे पूर्ण करूं शकले. कलेक्टर ऑफिस आणि PWD हांणी खूब ह्या प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक मदत केली आणि म्हाका हांवें म्हणल्या प्रमाणे ल्हान प्रोजेक्ट हो 3-4 लाखांचो. त्याच बरोबर अशे तरेचे ह्या सगळ्या हाच्या माध्यमातून आमी खूबशे 80च्या आसपास बरे कम्युनिटी हॉल प्रत्येक गांवांनी जाले
जवळजवळ 70च्या आसपास स्मशानभूमी जाल्यो ह्या सगळ्या 4 टर्माक आणि जे हातूंतल्यान पंचायतीन जे काही गोष्टी मागल्यो ते प्रोजेक्ट आमी पूर्ण केल्ले आसात. हो अहवाल आज उत्तर गोव्याच्या जनतेक आमी ओपन करता.